सर्व मित्रांना हृदयातून नमस्कार. मानाचा मुद्रा. आजचा आपला विषय आहे महाराजांची भवानी तलवार महाराजांना कोणी दिली. त्यापूर्वी एक आपण छोटंसं काव्य घेऊ 4 ओळीचं. आसे तो प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है, इस खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है, और ये तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है. विश्व वंदनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था और पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्र पुरुष शिवराया था. तुम्हाला काय वाटते, तुम्हा सर्वांना काय वाटते की ही तलवार महाराजांना कोणी दिली असेल? याचे उत्तर आपण जरूर द्या. कुठल्याही श्रद्धेला तळा न जाता आपण या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या भागात पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. मी राजा महाराज, आपले राजा महाराज चॅनल आपण सबस्क्राईब करता आणि इतिहासाची अत्यंत उत्कंठ आपल्याला जाणीव आहे. आपण इतिहासाचे धनी आहात हे मला माहित आहे. पार्श्वभूमी अशी आहे, आदिलशाही शौर्य सागर घेऊन अफजल खान बंदा बहादूर हिंदवी स्वराज्यावर चालून आला. त्यावेळी तुळजा भवानीला त्यांनी उपद्रव दिला. शिवकाव्यामध्ये संकर्षण सकळदळे म्हणतात, कदर्तन यश्य तुलदांबी यदु कत्वात मलम दुरात्मा यश्य स्वयं वर्णियेता कविना श्रेयो भवितव्य शीघ्रम. त्याने तुळजा भवानीला उपद्रव दिला आणि म्हणून तुळजा भवानीने महाराजांना दृष्टांत दिला व भवानी तलवारीमध्ये जगदंबा विराजमान झाली. वास्तविकता काय आहे हे आता आपण पुराव्यानिशी जाणून घेऊ आणि काही ना पुरावे लागतातच. इतिहासाचे संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या साहित्यातील प्रस्तावनेत म्हणतात की गोवळेकर सावंतांनी शिवरायांना ही तलवार दिल्याचे व त्या बदल्यात महाराजांनी त्यांना 300 होन दिल्याचे म्हटले आहे. शिवदिग्विजय बखरकार सांगतो, गोवळेकर सावंत भेटले, भेटी खातर भवानी तलवार दिली. तर चिटणीस बखरकार सांगतो, कृष्णाजी सावंत यांनी महाराजांना भवानी तलवार दिली. आता विशेष म्हणजे दोन्ही याच्यामध्ये बखरमध्ये माहिती सारखी आहे, फक्त नाव बदललेले आहे. सावंतवाडी संस्थान कागदपत्रामध्ये मजकूर असा आहे, लखम सावंत आणि शिवाजी महाराजांमध्ये एप्रिल 1659 ला 5 कलमी तह झाला. त्यावेळी भेट म्हणून सावंतांनी तलवार महाराजांना दिली. पुढे सावंतांनी हा तह पाहिला नाही म्हणून महाराजांनी कोकण मोहीम काढली व यामध्ये सावंतवाडी संस्थान महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले अशी कागदपत्रामध्ये माहिती आहे. चित्रगुप्त बखरमध्ये ही अशीच माहिती आलेली आहे. तर सावंतवाडी संस्थान नुसार गोवळेकर सावंत यांच्या सैन्याने बांधा बंदरावर अडकून पडलेल्या पोर्तुगीज जहाजावर हल्ला केला. त्यावर ओक फर्नांडिस नावाचा पोर्तुगीज सेनापती होता आणि त्याची तलवार उडालेल्या गोंधळामध्ये गोळवलकर सावंतांच्या हाती लागली आणि हीच ती प्रसिद्ध भवानी तलवार. आता अजून एक पुरावा आहे. राजा शिवप्रताप बखरमध्ये डिसेंबर 58 मध्ये लिहिलेला आहे का, भेटती गोवळेकर सावंत ती दुधारी तलवार देत भेट महाराजांना, तेव्हा महाराज खुश झाले, त्यांना 300 होन त्यांना दिले असा उल्लेख आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती पूर्वार्ध पान क्रमांक 238 वर एक उल्लेख येतो की पोर्तुगालामध्ये टोलॅन्डो इथे तयार झालेली तलवार सावंताकडून महाराजांना मिळाली. त्याबद्दल 300 होन व मानाचा पोशाख दिला आणि याच तलवारीचे नाव महाराजांनी भवानी ठेवले. आता याच राजा शिवछत्रपती पूर्वार्ध ग्रंथाच्या 266 वर उल्लेख येतो तो असा की महाराज झोपले, झोप लागली आणि त्यांना स्वप्न पडले. साक्षात तुळजा भवानी त्यांच्या स्वप्नात त्यांना दिसली. जगदंबा भवानीने म्हटले, चिंता करू नकोस, तुला यश मिळेल, मी तुझी तलवार होऊन राहिले आहे असे बोलून ती जगदंबा शिरत त्या तलवारीमध्ये अदृश्य झाली.
आणि त्यानंतर महाराजांनी ती तलवार, भवानी तलवार अफजल खान युद्धात व त्यानंतर अनेक युद्धात ती वापरली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनीही ती तलवार वापरली. पोर्तुगीज गोवा मोहिमेच्या वेळेस पोर्तुगाल्यांविरुद्ध ती तलवार वापरली. रॉबर्ट ऑर्म याचे साहित्य आहे, हिस्ट्री ऑफ द मिलिटरी ट्रान्झॅक्शन्स ऑफ द ब्रिटिश नेशन इन इंडक्शन फॉर्म मध्ये रॉबर्ट ऑर्म म्हणतो, संभाजी ऑन द ओकेशन पर्टिक्युलरली सिग्नलाइज हिमसेल्फ अँड भवानीज द स्वॉर्ड ऑफ हिज फादर विच इज यूज 200 ऑफ हिज मॅन वेअर किल इन पोर्तुगाल. संभाजी राजाने याच भवानीने 200 पोर्तुगाल्यांना कापून काढले. आता श्रद्धेचा भाग. संत नामदेव महाराज यांच्यासोबत देव बोलायचे, बोलायचेच नाही तर ते जेवायचे सुद्धा. जनाबाई यांच्याकडे जात्यावर गाणी म्हणायचे, ते पीठ दळून द्यायचे. संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या घरी पाणी भरायचे. किती किती उदाहरण सांगू. संत तुकाराम महाराजांपासून अनेक उदाहरणं ही श्रद्धेची उदाहरणे आहे. याच्यावर कधीही पुरावे लागत नाही, कारण तो हिंदूंच्या श्रद्धेचा भाग आहे आणि यात कोणी घेत नाही. तुम्हाला सांगतो, मला एक अतिसुशिक्षित एक व्यक्ती मिळाला, परिचित होता, आणि तुम्हाला अतिसुशिक्षित कसा असतो हे तुम्हाला माहित आहे, मला सांगण्याची गरज नाही. तो मला म्हणाला, संत नामदेव महाराज देवांसोबत बोलायचे, मग माझ्यासोबत देव का म्हणून बोलत नाही. मी त्याला म्हटलं, त्यासाठी आपल्याला संत नामदेव महाराज व्हावे लागेल. देव तिथेच आहे, आपल्याला संत नामदेव महाराज व्हावं लागेल. महाराजांनाही तुळजाभवानी पावलीच असेल, पण त्यामागे महाराजांची ती दृष्टी हवी, किंवा शिवशंभू पाईक बनण्याची तरी आपल्यामध्ये पात्रता हवी. जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला, प्रत्येकाने महाराजांना सल्ला दिला, तह करावा, भूमिगत व्हा, खानाच्या मागण्या मान्य करा. अत्यंत शांत आणि संयमी वृत्तीने महाराजांनी ऐकून घेतलं. सर्वांच मग भोजनास घातले. प्रतापगडवरची एक गोष्ट आहे. मग सर्व झोपी गेले, महाराजही झोपी गेले. पण महाराजांना रामायणातली एक गोष्ट आठवली. दक्षिण तटावर हनुमान, अंगद, नल, नील, जामवंत सर्व वानरवीर पोहोचले. पुढे अथांग जलसागर पसरलेला होता. कुणालाही काही कळत नव्हतं काय करावं. त्यावेळेस जामवंत हनुमंताला म्हणाले, कहत रीचपती सुनु हनुमाना, का चूप साधी रहेहू बलवाना, पवन तनय पवन समाना, बुद्धी विवेक विज्ञान निधाना. अरे तू साक्षात पवनदेव आहे. आणि हनुमंताने विशाल रूप धारण केलं, कधी सूक्ष्म रूप धारण केलं, आणि लंकेला गेले, सीतामाईचा शोध लावले, लंका जायले आणि परत आले. महाराजांनी आपल्या सेवकाला सांगितलं, रात्रीचा 3रा प्रहर होता, जा सर्वांना बोलून आणा. सर्वांना बोलून आणलं. महाराज म्हणाले, आत्ताच माझ्या स्वप्नामध्ये जगदंबा साक्षात प्रगटली आणि जगदंबेनी आम्हाला सांगितलं, तू चिंता करू नकोस, तुझ्या तलवारीमध्ये मी विराजमान होत आहे. आणि मग सर्व शिलेदारांचे, पंतांचे मग बळ एकवटले. सर्व म्हणायला लागले, आता काही हो, अफजल खानासोबत आता युद्ध करायचं. काय राजकारणी होते महाराज. समर्थ म्हणतात, उदंड पंडित पुराणिक, कवीश्वर याज्ञिक वैदिक, धूर्त तात्विक सभानायक तुमच्या ठाई. आज ती भवानी तलवार सातारच्या घराण्यात आहे, मला माहित आहे. प्रतीक्षा आहे त्या तलवारीला. आजही औरंगजेब बांगलादेश, पाकिस्तान आणि या देशाच्या अंतर्बाह्य शत्रूच्या रूपामध्ये जिवंत आहे. आणि या गद्दारांची हिंमत वाढतच चालली आहे. पण जोपर्यंत ती भवानी शांत आणि संयमी आहे, तोपर्यंत सर्व शांत आहे. ज्या दिवशी ती भवानी उसळेल, त्या दिवशी या गद्दारांची चिता सजल्याशिवाय पर्याय उरणार नाही. कवी भूषण म्हणतात, काल करत करी काल में नहीं तुर्कान को काल, काल करत तुर्कान को शिव सर्जा करवाल, शिव सर्जा करवाल. कलियुगामध्ये हे म्लेच्छ तुर्क मृत्यूने मरत नाही. कलियुगामध्ये हे म्लेच्छ तुर्क फक्त छत्रपतीच्या भवानीनेच मरतात, छत्रपतीच्या भवानीनेच मरतात. व्हिडिओ कसा झाला नक्की सांगा. आणि आपली मी रजा घेतो. जय शिवराय.